सांगतात डॉटने होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी खरं तर कल्पेश कुरंगले पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलेत. खरं तर सर्कलचं रेस्ट्रिक्शन आहे, गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश तयार. हा देखील चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला डीप मध्ये, अगदी शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण चित्त्याच्या चपलेने एक धाव कंप्लीट अगदी श्री गणेश झालाय. एक ही धावसंख्या धावफलकावरती जरूर लागली गेली आहे, पण या उर्वरित 24 चेंडू मध्ये 4 षटकांमध्ये खरं मोठी धावसंख्या अगदीच पानसिल संघाच्या विरोधात जर तुम्हाला उभारायची असेल तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये तुम्हाला एक मोठे फटके खेळावे लागतील आणि त्याच विपरीत धावसंख्या खरं तर पालसील संघाच्या विरुद्ध उभी राहील. पण त्याच विपरीत जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश कुरंगले प्रभावित करतोय. चांगली गोलंदाजी होतीये त्याच्या माध्यमातून. वेगवान चेंडू आहे, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला खरं तर कल्पेशचा पाहायला भेटतोय. कल्पेश प्रभावित करतोय प्रत्येकाला, त्याची गोलंदाजी देखील चांगली आहे. त्याच विपरीत स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय राहुल शिर्के मोठा स्ट्रोक खेळलाय, दमदार चेंडू होतोय फरार, सीमा पार आला या दंदानी षटकार. खरं तर नितेश गुरवच्या बॅट मधनं हा मोठा स्ट्रोक, या 6 धावा. गुरव दुरव याच्या बॅट मधनं खरं तर पहिला मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटे रात्रीच्या सत्रामध्ये. या 6 धावा आणि या 6 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढलाय. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न प्रयत्न फसला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. यष्टीरक्षक कोणत्याही पद्धतीची चूक करत नाहीयेत. हा डॉट बॉल येतोय आणि धाव फलकाचा जर विचार केला तिथे स्थिर 7 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एकही गडी बाद झालेला नाही. ही जमेची बाब आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा हव्या आहेत त्या म्हणजे मोपाड्या टीमला. गोलंदाजी ट्रॅक वरती कल्पेश तयार. समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न हो नक्कीच झालाय आणि या 2 धाव वा देखील कंप्लीट झाले. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये आफ्टर द 1 ओव्हर. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इकडून समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. असं वाटलं होतं की कल्पेश चांगली गोलंदाजी करेल, पण त्यानंतर देखील त्याच्यावरती मोठा स्ट्रोक आला. तो डगमगला नाही. चांगली गोलंदाजी लय भरकटला नाहीये. चांगली गोलंदाजी करत कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. पण इथून पुढे येणारे 3 षटक, येणारे 18 बॉल, या 18 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि 18 बॉल मध्ये मोठी धावसंख्या तुम्हाला उभारायची आहे, ती म्हणजे पानसिल संघाच्या विरोधात. मोपाडा टीम दोन्ही संघ याच विभागाला रिप्रेझेंट करतायत. चांगली स्पर्धा आहे, चांगल्या स्पर्धेचं आयोजन आहे. त्या आयोजनाला साजेस असं नीटनेटकं नियोजन करत आहे. या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटते ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडा नगरी. त्यातील ही एअरटाईट मॅच, रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला मोपाडा आणि त्यांना फाईट करण्यासाठी त्यांचा प्रतिस्पर्धी संघ सज्ज झालाय पानशील. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न हो केला जातोय आणि या 2 धावा देखील इझिली कंप्लीट जातात आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जय आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली कामगिरी त्यांना जरूर करावी लागेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून झाली आहे तशीच गोलंदाजी झाली तर थोडाफार प्रेशर मोपाडा टीम वरती. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, चूक करत नाहीयेत. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने कासवाच्या गतीने, धीम्या गतीने धावसंख्या पुढे वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जय देखील चांगली कामगिरी करतोय. मोठे स्ट्रोक खेळण्यापासून खरं तर फलंदाजांना वंचित ठेवलं आणि अशीच कामगिरी त्याला करायची आहे. आफ्टर बॉल ब्लाइंड स्ट्रोक पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. दोन्ही हात समांतर केलेत म्हणजे एक धाव अवांतर येते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात.
एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्येचा जो उच्चांक आहे तो अजूनही वाढला जाईल आणि ती क्षमता या फलंदाजामध्ये. गोलंदाज जय तयार. चांगला स्ट्रोक आहे. फलंदाज बाद झालेत. पहिला हादरा खरं तर मोपाडा टीमला लागला गेलाय. अप्रतिम गीत. मी आधीच म्हटलं की भाऊ ठोंबरेचं संगीत असलं की खरं तर आपल्या मनाला देखील ती शांती भेटते, कारण की चांगली गीत, सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून खरं तर सातत्याने वाजवली जातात. पहिला हादरा खरं तर मोपाडा टीमला भेटला गेलाय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज युनिट नंबर 3 वरती दाखल झालेत. सौरभ पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू हा विसावला. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी होतीये. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगासोबत व्हेरिएशन देखील आहेत. कधी कमी गतीचे चेंडू देखील तो हाताळतोय, कधी वेगवान चेंडू आहेत, कधी खोलवर पद्धतीचे चेंडू देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. अशीच गोलंदाजी आणि वैविध्यता आहे या गोलंदाजाकडे आणि सातत्य देखील त्याच ताकदीचं आहे. तळटीयाच्या डोक्यावरून उडवलाय. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार आणि त्याच बरोबरीने एक धाव भेटली आणि एकेरी धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ इकडून समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा तर धावफलकावरती लागल्यातच, पण त्याच्याच बरोबरीने आता पारितोषिक पण या ठिकाणी लागली गेलेली आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण राहुल आणि त्यांच्या समवेत सौरव कुंभार या फलंदाजांना पाहतोय आणि सौरभजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून खरं तर 3 बॉल 3 षटकार जर सौरभ कुंभार यांनी मारले तर तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मात्र दिलं जाणार आहे. बरीचशी पारितोषिक आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलेली आहेत आणि ते सौरभजी म्हात्रे यांच्याकडून सौरभ कुंभार यांच्या 3 बॉल 3 षटकाराला 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. हो, नक्कीच माणूस कॅश प्राइस लावलं गेले, कारण की या फलंदाजामध्ये देखील ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ती क्षमता आणि गुणवत्ता या क्रीडा नगरीवरती त्याला सादर करायची आहे. 2 षटकांचा खेळ झालाय, 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित 12 चेंडूचा अगदीच 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. मोठी धावसंख्या उभारायची आहे पानसली संघाच्या विरुद्ध मोपाडा टीमला. पण दोन्ही संघ एकाच दर्जाचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती देखील चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय आणि या बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं महेश तांडे आले आता. हलक्या हाताने खेळून काढल्या. तिकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक चूक करत नाहीयेत. एक धाव भेटली गेली आहे. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. ठीक आहे. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न खरं तर संपूर्ण गोलंदाजांचा खरं तर पानशेल संघाच्या आपल्याला पाहायला भेटतो. जो ग्राफ आहे हा देखील मोठा स्ट्रोक. हाय टेन्शनची तार खरं तर टेन्शन निर्माण केलं या फलंदाजाला. ताकदीचा वापर होता या स्ट्रोक मध्ये, पण थोडासा अडथळा जरूर निर्माण झाला. सिंगल होते तिथे डबल ब्लॉक परिवर्तित केलं. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फटका चांगला होता प्रथमेश मोरे सर, परंतु तुम्ही उल्लेख केला की धावा घ्यायला लागतील. धावा घेण्यासाठी काय करावं लागेल तर षटकार मारावे लागतील, पण षटकारांनी फक्त फलंदाजांचा फायदा नाहीये, प्रेक्षकांचा पण फायदा आहे. इकडे मंथन संकेत जाधव याच्याकडून प्रत्येक आयवा कॅशला 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. सकाळच्या सत्रापासून अगदी पहिल्या मॅच पासून उद्याच्या शेवटच्या रात्रीच्या शेवटच्या मॅच पर्यंत ते पारितोषिक कायम आहे. ऐवा झेल जर प्रेक्षकांनी घेतला, मंथन संकेत जाधव 200 रुपयांचं कॅश प्राइज. व नक्कीच प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. 200 रुपयाचा कॅश प्राइस त्यांच्यासाठी देखील हवा कॅश साठी असेल.
आता बॉलर वरती खरं तर आता मात्र प्रेशर आपल्याला पाहायला भेटतोय. जसा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता तो असफल ठरला जरूर, पण त्याच्यानंतर विकेट करण्याचा प्रयत्न वॅकेंट एरिया मागचा दरवाजा खुला केलाय, चेंडूला पाठवलाय, थर्ड मॅन क्लिअर करत वन बाउन्स सीमा पार, चौकार, धावा भेटेल 4. येस ऑफिशियल. येस थर्ड अंपायर. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि खरं तर पहिल्यांदाच सांगितलं होतं की हा फेअर डिलिव्हरी आहे, पण त्यानंतर देखील आक्षेप घेण्यात आला आणि तो देखील पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा त्याची कारण पण आपण बघितली कारण की प्रथमेश मोरे सर जेव्हा तो फटका एक्झिक्यूट केला खरं तर बॅट्समन अगदी इकडे नीज वरती होता, गुडघ्यांवरती होता आणि त्यामुळे जो चेंडू खरं तर खाली येणारा होता, खालच्या दिशेने अगदी जमिनीच्या दिशेने लँड होणारा होता आणि त्याच्यामुळे मात्र तो फेअर बॉलचा निर्णय दिला गेला आहे. खरं तर ही कारणं पण आपल्याला माहिती असणं फार महत्वाचं आहे कारण पंच निर्णय देतातच परंतु त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि ही कारणं आहेत कारण की तो फेअर बॉल आहे. नक्कीच हा बॉल देखील डॉट आपल्याला पाहायला भेटेल कारण निर्धाव चेंडूची सांगता जरूर होती आणि नयेश चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून खरं तर मागील बॉलवरती त्यांच्यावरती आक्रमण त्यानंतर लय देखील चांगली आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न फसला जातोय. या डॉट बॉलची सांगता देखील होतीये. असेच डॉट बॉल खरं तर हाताळावे लागतील नयेशला. त्याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. खरं तर ओव्हरऑल ग्राफ पाहिला, समरी पाहिली तर चांगली गोलंदाजी खरं तर पानसली संघाच्या गोलंदाजांची राहिली आहे. पहिलं षटक आपण कल्पेतचं पाहिलं, त्याने देखील 9 धावा खर्ची केल्या. त्यानंतर जय आले, त्याने देखील 5 धावा खर्ची केल्या. एक विकेट देखील त्यांनी घेतली आणि त्यानंतर नयेश चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होतीये. ब्लाइंड स्ट्रोक होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. खरं तर प्रत्येक गोलंदाजाने फलंदाजाला थोडंसं दूर ठेवलंय मोठे स्ट्रोक खेळण्यापासून आणि तसेच प्रयत्न अंतिम षटकापर्यंत देखील करायचे आणि शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्या खूप गरजेच्या आहेत. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिकडून पुढे या 6 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. एक मोठी धावसंख्या जर पानसली संघाच्या विरोधात जर तुम्हाला एक फायटिंग टोटल
उभा राहायचं असेल तुम्हाला देखील या शेवटच्या 6 बॉलमध्ये एका षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारायची आहे, जेणेकरून ती धावसंख्या 40-45 या धावसंख्येच्या घरात जाऊन पोहोचेल. त्यानंतर मानजी देखील या मॅच मध्ये खूप मजा आपल्याला पाहायला भेटेल. एक फायटिंग टोटल जर पानशेल संघाच्या विरुद्ध उभं झालं तर या मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला भेटेल, कारण की गोलंदाजीच्या जीवावरती सामना जिंकता येतो. ISPL फॉर्मॅट मधील ISPL सीझन 3 मध्ये पहिली मॅच माझी मुंबई आणि श्रीनगर की वीर माझी मुंबई संघाने फक्त 59 डावा करून खेळल्या होत्या आणि 60 या धावसंख्येचा पाठलाग श्रीनगर वीर या संघाला करायचा होता आणि त्या गोलंदाजीच्या जीवावरती त्या धावा देखील डिफेन्स करण्यात आल्या आणि तो विजय देखील प्रस्थापित माझी मुंबई टीमने केलाय. पण इकडून पुढे देखील या मॅच मध्ये तशी रंगत येईल का, तशी तो ग्लॅमर या मॅच मध्ये येईल काही पाहणं देखील खूप गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत, समीर आलेत, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये लॉंगॉनला. एक धाव भेटली गेली आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, 2 गडी बाद. 23 ही धावसंख्या धावफलकावरती ऑन स्क्रीन वरती ऑन बोर्ड वरती आपल्याला पाहायला भेटतीये. समीर वानखळे आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक आहे, कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास सोपवलाय. हा देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे चाचपडले, पण अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न चांगले होते आणि तो प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना यश देखील त्यांच्या वाटेला लागले. एक धाव जरूर कंप्लीट केली आणि या 2 धावा सिंगल होती ते डबलला परिवर्तित देखील केले आणि 2 धावेच्या बरोबरीने स्कोर जरूर वाढला गेलाय. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहताय स्मृती चषक 2026 चे पर्व. क्षेत्ररक्षक आहेत, चुका होत नाहीयेत. या चुका करत अंतिम क्षणापर्यंत थोड्याशा मागच ते ठरतील पानशेल टीमला, कारण की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी होतीये त्याच पद्धतीचं जर क्षेत्ररक्षण झालं देखील या मॅचला मजा येईल. खरं तर त्यावेळी बॉल चांगला डिफेन्स करण्यात आला होता. फेकी थोडीशी खराब होती, त्यामुळे जिथे सिंगल होती तिथे डबलला देखील कन्व्हर्जन केलंय. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. गोलंदाज समीर तयार. शरीरावरती टप्पा पडल्यानंतर शरीरावरती चेंडू आदळलाय आणि या डॉट बॉलची सांगता होतीये. असेच डॉट बॉल करत टाकावे लागतील. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. या 2 बॉल मध्ये जर मोठे स्ट्रोक आले तर एक फायटिंग टोटल पानसिल संघाच्या विरुद्ध उभं राहील. समीर देखील चांगली गोलंदाजी करतायत. मोठा स्ट्रोक खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत. कॅच इटचा कॉल ड्रॉप झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हो नक्कीच, या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 या धावसंख्येच्या घरात. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. मानसजी मी आधीच उल्लेख केला होता की शेवटच्या या 2 बॉलवरती जर मोठे स्ट्रोक आले तर मजा येईल, पण अजूनही एक बॉल शेष आहे आणि स्ट्राईक एंड वरती राहुल, तोच चंद्रमाधाबाद. बॉल जातोय ढगात. शेवटच्या क्षणी आला या मायटी हिट गगनभेदी षटकार. धावा भेटी मान्यवरांचं आगमन होताना पाहायला होत आहे. खर तर स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेमध्ये आपल्याला रेफ्रिजरेटर पाहायला मिळणार आहे आणि ते रेफ्रिजरेटर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे ते दानशूर दाते, एक दमदार व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय दीपक शेठ जाधव साहेबांचं या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे. पैसा सगळ्यांकडे असतो, पण देण्याची दानत फार कमी जणांकडे असते आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, दानशूर दाते म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलेलं आहे सन्माननीय दीपक शेठ जाधव, ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर दिलाय, त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आपण त्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत.
मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांची रॉयल आणि दमदार एंट्री या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. रेसवाडी गावावरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातीर मात्र आज या स्पर्धेमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व सुनीलजी पाटील साहेबांची उपस्थिती आणि त्यांचा सगळा सहकारी मित्र परिवार या स्पर्धेमध्ये आपल्याला उपस्थिती लावताना पाहायला मिळतोय. त्या सगळ्यांचं करूया आपण शब्द सुनांनी हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांची मात्र झाली आहे रॉयल मनाचा राजा माणूस. स्पर्धेमध्ये आपल्याला विशेष उपस्थिती दर्शवताना पाहायला मिळत आहेत. सन्माननीय नितीनजी देसाई साहेब यांची देखील मात्र उपस्थिती या स्पर्धेसाठी आपल्याला आज रात्रीच्या सत्रामध्ये पाहायला मिळते आहे. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. टॉस केला जाईल. इकडे कर्णधार यायचा आहे. युवराज 11 गावदेवी वया संघाचे कर्णधार आलेले आहेत. वरद विनायक आसरेवाडी संघाचा कर्णधार आपण लगेच टॉस करण्यासाठी आलेले आहेत. मी सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मात्र पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर त्यांच्या समवेत नितीनजी देसाई साहेब पण आहेत. त्यांना पण विनंती आहे की आपण पण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हावं. आपल्या शुभ हस्ते पण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. आमचे जितेंद्र लोंगरे साहेब पण या ठिकाणी आहेत. त्यांना पण विनंती आहे की आपण पण टॉस बॉक्स मध्ये यावं. या ठिकाणी टॉस मात्र केला जातो. एक दमदार मॅच यापुढील होणारी असेल. युवराज 11 गावदेवी वयाळ आणि त्यांच्या विरोधात वरद विनायक आसरेवाडी या दोन टीम दरम्यान मात्र टॉस सन्माननीय सुनीलजी पाटील नितीनजी देसाई साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हेड आणि टेल आहे. सेम टॉस आहे. याआधी पण आपण एकदा पाहिलेला आहे. त्यामुळे हेड कॉल केला गेला आता आणि हेडच आलेला आहे. वरद विनायक आसरेवाडी संघाने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम काय निर्णय घ्याल? फील्ड फर्स्ट करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. का घेतलाय? काय कारण असतील फिल्डिंग घेण्यामागची? या मैदानावरती एक सामना जरूर जिंकलाय, परंतु फिल्डिंग घेण्यामागचं कारण काय असेल? आणि रन वगैरे चेस होतात. रन वगैरे चेज होतात. तर पहिली मॅच तुम्ही जिंकली, त्याच्यानंतर काय चर्चा झाल्या? काय गोष्टी तुम्ही डिस्कस केल्या? कोणत्या चुका सुधारण्याचा प्रयत्न कराल? काय डिस्कशन झालं होतं? आमची थोडी क्षेत्ररक्षक थोडा खराब झाला, तोच आम्ही सुधारू आता ह्या मॅचला. भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण तुम्हाला देऊया. तिकडे वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी संघाने टॉस जिंकला आहे आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी पाटील साहेबांचा मात्र सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, खरं तर सगळ्यांना सरळ हातानं मदत करणारं व्यक्तिमत्व आणि सामान्यातला आपला माणूस म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते सुनीलजी पाटील आणि त्यांच्या समवेत आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सन्माननीय नितीनजी देसाई साहेबांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करतो. आमचे सागरदादा सुखदरे यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा सन्मान मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावेळेस केला जातोय. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनापासून आभार मी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करेन. नितीन देसाई साहेबांचं पण स्वागत या ठिकाणी केलं जाईल. नितीनजी देसाई साहेब हे देखील मात्र आज उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र यावेळेस आपण करतो आहे. सुनीलजी पाटील साहेब, नितीनजी देसाई साहेब आज या स्पर्धेमध्ये आमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आले. त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र आपण करतोय. नितीन देसाई साहेबांचा सन्मान आपण करतोय.
मॅचला सुरुवात होती. पहिला चेंडू आखूड टप्पाचा होता. शोल्डर हाईटने विकेट कीपरकडे निघून चाललाय. डॉट बॉलने मात्र या दुसऱ्या सत्राची सुरुवात होती आहे. त्यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये प्रथमेश मोरे सर यांच्याकडे. थँक्यू मानस. खरं तर हा तिसरा बॉल होता. ओळ्या मॅच मध्ये ही मॅच देखील तेवढी रंगतदार अवस्थेमध्ये ओढावली गेली आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न प्रयत्न सक्सेसफुल झालाय आणि त्याच विपरीत जर पाहायला गेले तर संघाचा श्री गणेशा देखील झालाय. 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी खरं तर आकाशच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला भेटतीये. पहिला बॉल वेगवान होता, त्यानंतर सलगचे 3 बॉल वेगवान फास्ट अँड फ्युरियस करणारा खरं तर फलंदाजाला मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तो अगदीच मोडीत काढलाय. चांगली गोलंदाजी खरं तर आकाश शेलंगेच्या माध्यमातून होतीये. इथून पुढे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. जशी गरज विकेट काढण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं. पंच कटाक्ष आहे ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर. हा डॉट लगेच लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. 2 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलच्या रेस्ट्रिक्शन आहे. गोलंदाजावरती थोडाफार प्रेशर आपल्याला पाहायला भेटतोय. विकेट करण्याचा प्रयत्न होता. 38 चा फायदा पुरेपूर उचलला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत, पलटायत. अंतिम क्षणी चेंडूला अडवलं देखील गेलंय. एक धाव होती तिथे दुसरीला परिवर्तित देखील केलं गेलं. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 4. 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये खरं तर धावा यायला हव्या होत्या. धाव्यांची नितांत गरज होती, परंतु 4च धावा खरं तर आकाशने दिल्यात. खरं तर आकाश श्रीलंके बॉलिंग ट्रॅक वरती होते तेव्हा चांगला प्रभावित खेळ त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला भेटलाय. परंतु येणारे 18 बॉल आणि उर्वरित 32 या धावसंख्येची नितांत गरज ती म्हणजे शिवराज एसएची गावदेवी पानशेल या टीमला खरं तर ते ओनर आहेत त्यांच्या मालकीचा संघ आज मात्र या क्रीडा नगरीवरती आपल्याला उतरताना पाहायला भेटताय. एका बाजूला मोपाडावाडी संघ देखील प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. त्यांना माहिती आहे धावा डिफेन्स करायच्यात आणि पहिल्या सत्रामध्ये खरं तर पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा थोड्या येस मोपाडा त्यानंतर ज्या पद्धतीचा खेळ थोड्याफार चुका पहिल्या सत्रामध्ये मोपाड्या संघाच्या जरूर झाल्या, त्यानंतर देखील चांगला खेळ त्यांना करायचा आणि ती गुणवत्ता सादर करायची. असं म्हटलं जातं की मंजिल है तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. धावा जरूर डिफेन्स करायच्यात, प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करायची आहे, पण ते चांगल्यारीत्या गोलंदाजी जर झाली तर ह्या मॅच मध्ये रंगत देखील आपल्याला पाहायला भेटेल. पहिला बॉल पंचाने पायचीत पकडलाय. फलंदाज बाद. पहिला हादरा भेटला जातोय तो म्हणजे पानशील गावदेवी पानशील टीमला आणि संधी भेटतीये डीजेला. तीन वरती अनिल वानखेडे आले. चांगली कामगिरी त्यांना जरूर करायची आहे. पहिल्या बॉल वरती अगदीच वेगवान चेंडू होता. पायांवरती तो बॉल आदळला आणि त्यानंतर पायचीत देखील पकडलाय. पहिला आदरा खरं तर पानशील टीमला भेटला गेला. चांगली गोलंदाजी खरं तर ओमकार गायकवाडच्या माध्यमातून पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला भेटतीये. तशीच गोलंदाजी सातत्य खूप मेंटेन आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तो सातत्य दाखवायचा आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह खरं तर फलंदाजाला आवरला नाही. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा खरं तर भेटला जातोय गावदेवी पानशील टीमला आणि संधी भेटतीये.
ओमकार गायकवाड चांगली गोलंदाजी जरूर त्यांच्या माध्यमातून होतीये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज तयार, मोठा स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चूक करत नाहीयेत. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक झाली आहे. टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. नाव आहे ओमकार गायकवाड. येस, अशी आगरी गोळी कित खरं तर आपल्या कानावरती आली तर आपोआप पाय नाचायला उत्सुकतात. परंतु ओमकारचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर कासपच्या क्रीडा नगरीवरती स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे यांच्या माध्यमातून स्मृती चषकाचं आयोजन केलं होतं. त्या आयोजनामध्ये, त्या टुर्नामेंटमध्ये खरं तर ओमकार गायकवाड उत्कृष्ट गोलंदाज त्या स्पर्धेतील ठरला होता आणि इथे देखील कामगिरी त्याच ताकदीची आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी केली जाते. अशीच गोलंदाजी जर राहिली तर थोडीशी दमछाक खरं तर पानशेल संघाची होईल. दुसऱ्या सत्रामध्ये या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा खरं तर कमी आहेत, पण या पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे साचपडलेत, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न होता तो सक्सेसफुल देखील ठरला गेलाय. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 या धावसंख्येच्या घरात. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 गडी देखील बाद झालेत पानशेल टीमचे. ओमकार देखील चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येकाला तो प्रभावित करतोय त्याच्या गोलंदाजीने. कारण तर 3 बॉल जसे त्यांनी पहिल्या बॉलवरती विकेट घेतली तो आत्मविश्वास त्याचा वाढला आणि त्याच बरोबरीने मागील नंतरच्या 2 बॉलवरती देखील चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. आपली कटकारस्थानं रचली गेली. त्या कटकारस्थानामध्ये या 2 फलंदाजांना अडकवण्याचं यश खरं तर ओमकारला भेटले गेले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लय भरकटलेत. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. दंडित केलंय गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक धाव भेटली जाते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. राहुल आहेत, कोणत्याही पद्धतीचे चूक करत नाहीयेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता तो सक्सेसफुल देखील ठरला. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 7 या धावसंख्येच्या घरात. 7 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 3 विकेट. 3 गडी बाद झालेले आहेत. खरं तर थोडासा जी बॅटिंग ऑर्डर आहे ती थोडीशी डगमगताना आपल्याला गावदेवी पानशेल टीमची आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने देखील अतिरिक्त उसळी प्राप्त केली आणि सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. अगदीच 2 षटकांचा खेळ इकडून समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आणि आता मात्र येणारे बॉल 12 आणि करायच्यात 29 धावा. 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज आहे. तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान आपण करून घेतोय. सन्माननीय जितू शेठ लोंगले साहेब यांचा या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाईल. मी जितू शेठ लोंगले साहेबांना विनंती करेन की आपण खाली प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. सन्माननीय जितू शेठ लोंगले साहेबांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. एक दमदार व्यक्तिमत्व आहेत, युवा व्यक्तिमत्व जितू शेठ लोंगले साहेब, आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये केला जाईल. त्यानंतर दर्शनजी चव्हाण साहेब यांना पण विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावा. आपला पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. दर्शनजी चव्हाण यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला पण सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. चला, 12-29 ची गरज आहे. मॅच इकडे सन्मान होत राहतीलच, पण मॅच पण आपण त्या ठिकाणी कंटिन्यू सुरू ठेवायचे आहेत. सन्माननीय जितू शेठ लोंगले साहेबांना सन्मानित केलेलं आहे. तदनंतर दर्शनजी चव्हाण साहेब यांचा सन्मान केला जाईल.
या 6 धावा देखील धावफलकावरती राजेश हल्लेडी त्यांच्या पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तो अगदीच यशस्वी झाला. या 6 धावा आणि या 6 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे चेंडू देखील असतील 11 आणि 23 या धावसंख्येची नितांत गरज आहे. राजेशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच्या पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक जरूर खेळला गेलाय, पण त्यानंतर कन्सिस्टन्सी सातत्य त्याला दाखवायचं, चांगली गोलंदाजी ची वैविध्यता आहे. पंचांनी सांगितलंय इट्स अ वाईड बॉल, थोडस लय भरकटतोय गोलंदाज. खरं तर आपण असं पाहतो की मोठे स्ट्रोक आल्यानंतर गोलंदाज देखील त्यांची लय भरकटतात आणि तसंच उदाहरण खरं तर राजेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. हा देखील येतोय वाईट आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर झालाय 14. एक धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न आहे, दुसरी देखील घेतली जाते आणि या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीने जरूर स्कोर वाढला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. या धावसंख्येच्या घरात सन्माननीय आसरेवाडीचे आमचे प्रवीणजी आंबरे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय प्रवीणजी आंबरे साहेब आसरेवाडीचे आमचे पाहुणे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. साहेबांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं, व्हीआयपी डाईज वरून या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. लय भरकटले टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा बाहेर वळसा घेतोय. पंचाने सांगितलंय, दंडित केलंय, इट्स अ वाईट बॉल. या अतिरिक्त धावा खरं तर मागात ठरतील. खरं तर जो ग्राफ खालती होता पांचशे टीमचा, या तिसऱ्या षटकामध्ये जसे राजेश आले बॉलिंग ट्रॅक वरती, जो ग्राफ उंचावला गेलाय. जी गाडी ऑन ट्रॅक वरती नव्हती ती गाडी आता मात्र ऑन ट्रॅक वरती आली. पांशीलकरांची बॉलिंग ट्रॅक वरती. राजेश पुन्हा एकदा तयार. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. पंचांकडनं कोणत्याही पद्धतीची प्रतिक्रिया नाहीये, म्हणजे हा बॉल डॉट आणि या डॉट बॉलची सांगता होतीये. असेच बॉल खरं तर मी आधीच म्हटलं होतं की राजेशकडे देखील ती गुणवत्ता आहे, ती वैविध्यता आहे, ती इथं सादर करायची आहे. खरं भले 36 ही धावसंख्या कमी आहे, पण या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीफार दमछाक देखील पांशील टीमची झाली आहे. एस पंचांनी सांगितलंय नो बॉल आहे. गोलंदाजाला वारंवार दंडित केलं जात आहे. खरं तर ते त्यांची लय भरकट आहेत. उघडा डोळे असं म्हटलं जातं की उघडा डोळे पहाणे, पुढचा चेंडू असेल फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. हे मॅचचं इक्वेशन देखील थोडस बदलताना आपल्याला पाहायला भेटते. 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि आता मात्र इक्वेशन बदललंय, समीकरण येऊन पोहोचलंय. 9 चेंडू आणि 18 या धावसंख्येची नितांत गरज आहे. दिस फ्रंट लाईट मध्ये करतोय संपूर्ण स्पर्धा आता मात्र आपल्याला पाहायला भेटते. बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. मिसफील्ड, लेझी क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं, पण त्यात विपरीत दुसरी धाव घेण्याचा जो मोह होता तो आवरता आलेला नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा करता गावदेवी पांशील संघाला भेटला गेलाय. कडे आगमन होताना पाहायला मिळत आहे. मी विलासजी वांडे साहेबांना विनंती करीन की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. एस गोलंदाज तयार. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर चेंडूने देखील उसळी प्राप्त केली आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. आपल्याकडे बॉल होता, त्यानंतर सरळ रक्षकाचा वेग घेत रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. असेच बॉल खरं तर राजेशला हाताळावे लागतील. शेवटचा बॉल कदाचित शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकातील. राजेश
खरं तर त्यांच्यावरती आक्रमण करण्यात आलं पण त्यानंतर देखील त्यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र लय भरकटलेत. पंचांनी सांगितलंय इट्स वाईड बॉल. वाईट बॉल हाताळले जात आहेत. गोलंदाजावरती प्रेशर आहे. असं म्हटलं जातं की प्रेशर कुकर देखील प्रेशर असल्यावर शिट्टी मारतं आणि त्यानंतर सर्व काही शिजतं. या मॅच मध्ये देखील तसंच काही शिजणार आहे. चांगली मॅच रफ अँड टफ. भले 36 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा रोखून ठेवल्या होत्या मोपाडा संघाच्या गोलंदाजांनी. त्यानंतर राजेश वरती आक्रमण करण्यात आलं. हाफ बिग हिट. चेंडू होतोय फरार. सीमा पार. आला या दंदनी षटकार. धावा भेटील 6. विनंती असेल कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपण घालवायचा नाहीये. इथून पुढे मॅच मध्ये देखील रंगत आपल्याला पाहायला भेटेल. इक्वेशन असेल 6 चेंडू आणि 10 या धावसंख्येची नितांत गरज गावदेवी पानशील टीमला असेल पण त्याच विपरीत धावा देखील डिफेन्स करायच्यात. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. खरं तर या मागील बॉल वरती मोठा स्ट्रोक जर आला नसता तर कदाचित ही फायटिंग टोटल अजून थोडंसं वाढलं गेलं असतं परंतु आता मात्र इक्वेशन बनलंय. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. सन्माननीय प्रवीणजी आंबरे साहेब आणि सूरजजी महाडिक यांना विनंती आहे. सूरजजी महाडिक आणि प्रवीणजी आंबरे साहेब आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. आयोजकांच्या माध्यमातून मात्र आपल्याला आमंत्रण आलेलं आहे की व्यासपीठावरती या. प्रवीणजी आंबरे, सूरजजी महाडिक, आपलं स्वागत असेल. या शेवटचं षटक आहे. या 6 बॉल आणि या 6 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. मानसजी आणि फक्त या 10 धावसंख्येची गरज आहे. खरं तर आकाशची खेळी आठवायची आहे. त्या पद्धतीने खेळ ओमकारने देखील केला. चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे आणि त्यानंतर साठासून मार राजेशने खाल्ला पण त्यानंतर रितेश आले. चांगली कामगिरी ते देखील करतील. त्यांच्यावरती कर्णधाराने विश्वास सोपवलाय. क्या बात आहे. पहिला बॉल चांगला होता. टप्पा पहिल्यांदा सरळ ब्लाइंड स्ट्रोक रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. या डॉट बॉलची सांगता होतीये. मॅच मधलं इक्वेशन थोडस कमी होईल. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. 10 धाबा कंप्लीट करायचे तर उर्वरित 5 चेंडू मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती रितेश आलेत. मोठा स्ट्रोक खेळलाय. चेंडूला पाठवलाय. सीमा रेषा पार. षटकार. धावांची बरसात होतीये. डॉट चेंडूची बरसात होतीये. दोन्ही बाजूने आता आग लागलेली आहे. पण कोण कोणाची वाट लावणार मॅच मध्ये पाहणं तितकंच गरजेचं आहे. तत्पूर्वी रुपेशजी महाडिक साहेबांचं या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांना आपण विनंती करूया की व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. खरं तर युवराज 11 गावदेवी वया संघाचे पॅकर सन्माननीय प्रसादजी खाने साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना पण विनंती आहे की आपण यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. मानस आपण एक उल्लेख केला त्या फलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमधील सगळ्यात लांब षटकार याने कर्ज ठोकलाय आणि त्यानंतर हा आलाय विनिंग स्ट्रोक. MS धोनी स्टाईल मध्ये विजय प्रस्थापित केलाय. गावदेवी पानशील टीमने हार्डलक टीम मोपाडा.